महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज और टीपू सुल्तान पर विवाद थम नहीं रहा है। कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल के माफी मांगे जाने के बाद भी घमासान जारी है। वहीं अब इस कड़ी में महाराष्ट्र सरकार के मंत्री नीतीश राणे ने कांग्रेस और असदुद्दीन ओवैसी पर बड़ा हमला बोला। उन्होंने साफ कहा कि शिवाजी की भूमि पर टीपू सुल्तान की तस्वीर किसी भी हालत में बर्दाश्त नहीं की जाएगी। नीतीश राणे ने आगे कहा, टीपू सुल्तान हिंदुओं का कातिल है। उसने 8 से 9 हजार हिंदुओं को मौत के घाट उतारा था। इतना ही नहीं, धर्म परिवर्तन भी कराया और मंदिर भी तोड़े। उन्होंने आरोप लगाया कि ओवैसी टीपू सुल्तान का गुणगान करते हैं। राणे ने स्पष्ट किया कि छत्रपति शिवाजी की भूमि पर सिर्फ शिवराय और डॉक्टर अंबेडकर की फोटो लगेगी, बाकी इन टीपुओं की फोटो नहीं लगेगी। वहीं इस मुद्दे पर नीतीश राणे ने और क्या कुछ कहा, आइए आपको सुनाते हैं। गेली 27 वर्षापासून आमचे सीताराम राणेजी मालवणी महोत्सव आयोजित करतायत। अतिशय प्रामाणिक पद्धतीने आणि उत्साहाने आमच्या मालवणी आणि कोकणातल्या जनतेसाठी त्यांचा हक्काचा कार्यक्रम आणि महोत्सव म्हणून या सीताराम राणेजींच्या कार्यक्रमाकडे ते पाहतायत। आणि या वर्षी तर थोडा जास्त आनंदित आहे, कारण आमचे सीताराम राणेजी हे नगरसेवक पण झालेले आहेत आणि म्हणून आमचा हक्काचा कोकणातला एक माणूस आज लोकप्रतिनिधी म्हणून ठाणे महापालिकेमध्ये आज नेतृत्व करणार आहे, काम करणार आहे। आणि मला विश्वास आहे, जसं प्रामाणिक पद्धतीने 27 वर्ष हा महोत्सव ते घेत आहेत, तसंच वॉर्डच्या प्रत्येक आपल्या मतदाराला आणि ठाणे शहराला ते शब्दापलीकडे आपल्या कृतीतून न्याय देतील, असा माझा ठाम विश्वास आहे। सर, तुम्ही मंत्री आहात, सागरी क्षेत्रात आणि मत्स्योद्योग व्यवसायात युवकांनी कसे पुढे यायला हवं, यासाठी काय संदेश द्या? त्यांना आता विविध संधी आता आम्हीच उपलब्ध करू। पर्यटनाच्या माध्यमातून ह्या पूर्ण आपल्या 877 किलोमीटरची असलेली जी किनारपट्टी आहे, त्याच्यावर विविध आपण संधी आहेत, उद्योगधंदे आहेत, ज्याच्या माध्यमातून पर्यटन आणि सागरी जो किनारपट्टा आहे पट्टी आहे त्याच्याकडे जे विविध सुविधा आहे किंवा संधी आहेत, त्याचा जास्तीत जास्त फायदा आमच्या तरुणांनी घ्यावा। साहेब, उद्या भिवंडी महानगरपालिकेत महापौर बसवण्याची निवडणूक आहे। शिवसेना आणि समाजवादी पार्टी कुठेतरी एकत्र येण्याची चिन्ह त्या ठिकाणी दिसत आहेत। एकदा उद्याचा निकाल लागून दे, मग त्याच्यानंतर बोलू ना। जर आणि तरवर मी मत राबवलं जाईल का? जर आणि तरवर आम्ही काही बोलणार नाही। शेवटी त्या गोष्टी माझ्या अत्याचारातल्या बाहेरच्या आहेत। आमचे वरिष्ठ पातळीचे सगळे नेते यावर बारकाईने लक्ष देऊन काम करतायत। मला विश्वास आहे त्या शहराच्या विकासासाठी जे योग्य आहे ते होईल। सर, फ्रान्सचे केलं ना मी मागणी, जशी मी मुंबईमध्ये आज मागणी ऋतू तावडेजींकडे केलेली आहे, तशी आमच्या सीताराम राणेजींच्या माध्यमातून आणि आमच्या केळकर साहेबांच्या माध्यमातून आमच्या ठाण्या महापौरांकडे पण आणि आयुक्तांना पण मी लवकरच पत्र लिहून त्यांना सांगेन की ह्या ठाण्यामध्ये पण आपल्या हक्काचे कोकण भवन असावं। कोकणातले लोक मोठ्या प्रमाणामध्ये ठाण्यामध्ये पण राहतात आणि म्हणून त्यांच्यासाठी एक हक्काची वास्तू असावी, अशी मागणी करणारं पत्र लवकरच लिहिन। सर, फ्रांस के प्रेसिडेंट टीपू सुलतान चौक आहे मीरा भाईंदरला, तो विरोध होतो, त्याला काढायला नाही पाहिजे। मुस्लिम जे नगरसेवक आहेत ते त्याचा सपोर्ट करतात। पण कुठे असे कुठले चौक असतील तर चौक सकट त्यांना उपटून बाजूला टाकू। उपटायला किती वेळ लागतो? टिपू विपू नावाचे हे जे काही चौक आहेत ना, त्यांनी पाकिस्तान आणि इस्लामाबादमध्ये जाऊन बांधावे। आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे चौक आणि असे सगळे लाड आम्ही सहन करत बसणार नाही। म्हणून हे काय त्या टिप्या बिप्याच्या नावाने कोणाला चौक बांधायचे असतील ना, त्यांनी पाकिस्तानमध्ये निघून जावं, आमच्या इथे जागा नाही। प्रतिमा टिपू सुलतानचा उदात्तीकरण करताना दिसत आहे। कोण काँग्रेस पक्षाकडनं कुठेतरी त्याच्यात नवीन काय? मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये तसं काय फरक नाही। औरंगजेबाचे हे पिल्लावळच आहेत, त्यांना अशा पद्धतीचे जिहाद करण्याशिवाय आता टिप्याची ओळख काय आहे? टिप्याची ओळखच आहे की तो हिंदू द्वेषी राजा होता। त्यांनी 8,000 पेक्षा जास्त हिंदूंना मारलं, धर्मांतर केलं। अशा घाणेरड्या आणि कार्ट्या टिप्याच्या अगर कोण लाल करत असेल तर त्यांनाही आता टिप्याच्या बाजूला पाठवून देण्याची वेळ आलेली आहे। सर, हिंदी में जानना चाहेंगे, जो है टीपू सुल्तान का चौक मीरा भाईंदर को है, मीरा भाईंदर के नगर सेवक उसको जो है समर्थन करते हुए नजर आ रहे हैं, किस प्रकार से देखते हैं? पार्षद शायद भूल गए होंगे कि वो हिंदू राष्ट्र में चुन के आए हैं। मीरा रोड मीरा भाईंदर ये हमारे हिंदू राष्ट्र में है।
हमारे इस हिंदू राष्ट्र में ऐसा कोई भी टीपू के नाम का कोई भी चौक हम लोग इधर सहन करेंगे नहीं। ऐसा कोई मांग कर रहे होंगे तो वो अपने पाकिस्तान में बैठे हुए अब्बा के पास निकल जाए, उनकी इधर जगह नहीं। सर, फ्रांस के प्रेसिडेंट जो है मुंबई दौरे, इस बार भारत दौरे पे मुंबई से शुरुआत की गई है, किस प्रकार से देखते हैं? अच्छी बात है। हमारे मोदी जी के नेतृत्व में हमारे जो भारत है वो महासत्ता बनने की दिशा में काम कर रहा है, चल रहा है। इसलिए बहुत देशों के जो पंतप्रधान है, राष्ट्रपति है, उनको आज भारत में आना उनके लिए बहुत बड़ी उपलब्धि वो मानते हैं। और इसलिए जो फ्रांस के जो राष्ट्रपति आए हैं इधर, मुझे विश्वास है मोदी जी के नेतृत्व के नीचे हुआ जो भारत जो बढ़ रहा है उसको सराहेंगे और उसकी प्रशंसा भी करेंगे। थैंक यू सर।